विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करते. डोंगरे साहेब, ढेपे साहेब, बनकर साहेब, जाधव साहेब या प्रधान या सगळ्याच्या घोषणा द्या. घोषणा द्या. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या थोर महापुरुषाला वंदन करून आज तथागत भगवान गौतम बुद्ध या विचाराची आज 2517वी जयंती म्हणजे बुद्ध जयंती. आणि खरं तर कौतुक करावं असं वाटतं की किती आपल्या महिलांमध्ये प्रगती झाली. ज्यांना ज्यांना तथागत भगवान बुद्धाचं ज्ञान प्राशन केलं आणि आज या ठिकाणी तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन केलं, बुद्धाचं तत्वज्ञान सांगितलं, म्हणजे सताने आई सुभद्राबाई कासारे, त्यानंतर सोनोनीताई यांना या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणजे जन्मापासून तर त्यांच्या निर्वाणापर्यंत या ठिकाणी आपल्याला त्यांच्या जीवनातली माहिती मिळाली. खरं तर माझ्यासारखा कार्यकर्ता, चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता, खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी पॅंथर धावून जाणारा पॅंथर, म्हणजेच की भगवान बुद्धाचं तत्वज्ञान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही क्रांतिकारी विचार आहे तो विचार पुढे नेण्याचं काम ज्या ज्या चळवळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेले आहेत, ज्या ज्या चळवळी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न होतं की ज्या ज्या ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी पॅंथरचा चित्ता हा धावून गेला पाहिजे, अशा या चळवळी निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं झालेल्या आहेत. आणि त्यामधलीच एक भारतीय दलित पॅंथर ही सामाजिक चळवळ आहे. खरं म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान सांगायचं म्हणजे तथागत भगवान बुद्धाचा जन्म बुद्ध पौर्णिमेला, वैशाखी पौर्णिमेला झाला. ज्ञान प्राप्ती वैशाखी पौर्णिमेला झाली आणि महापरिनिर्वाण देखील तथागत भगवान बुद्धाचं वैशाखी पौर्णिमेला झालं. असं वैचारिक विचारवंत लोक सांगतात. त्या अनुषंगाने मी पण सांगतो
की असा महामानव जन्माला येणं आणि त्यांच्या तत्वज्ञानानं खरं त्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विचारवंत या देशामध्ये निर्माण होणं आणि त्यांना तथागत भगवान बुद्धाचं तत्व अंगी स्वीकारून 1956 ला नागपूर मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची दीक्षा तुम्हाला आम्हाला दिली 1956 ला 14 ऑक्टोबर 1956 म्हणजे तथागत भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे इतकं महान आहे की ज्या ज्या मानवानं ज्या ज्या समाजातल्या घटकानं विचार त्यांचा घेतला खरंच भगवान बुद्धाचा विचार जर आपण खऱ्या अर्थानं अंगीकारला तर आपण आयुष्यामध्ये धन्य झालो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणूनच त्या तथागत भगवान बुद्धाचं तत्वज्ञान किती सांगावा त्याचा गोडवा किती सांगावा हा कितीतरी कमीच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता खऱ्या अर्थानं जेव्हा त्यांना धर्म स्वीकारला आणि या देशामध्ये अनेक स्तूप बांधले सम्राट अशोका आणि म्हणूनच हे या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ राजा आहे. म्हणूनच आज तथागत भगवान बुद्ध यांची 2517वी जी काही जयंती आहे या पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध यांच्या विचाराला आचाराला आज या ठिकाणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने या सामाजिक चळवळीच्या वतीनं आपण या ठिकाणी आजच्या या पवित्र दिनी भगवान बुद्धाच्या जयंतीच्या दिनी खीरदान या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. तेव्हा आपण या ठिकाणी सर्व जमला आपल्या सर्वांचे माझ्या माता भगिनीचे या ठिकाणी उपस्थित भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आपलं आयुष्य हे सुखी राहावं, आनंदित राहावं, भरभराटीचं राहावं आणि तथागत भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे हे आपल्या अंगी खऱ्या अर्थानं आपण अंगीकारावं अशी आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं मी विनंती करतो. आपण विहारात प्रत्येक रविवारी जाऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वंदना घेऊन संबंधित जे काही विचारवंत त्यांचे विचार ऐकून ते आचरणात आणावे अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.